हा काही साधा डोंगर नाही, ही ती पवित्र जागा आहे जिथे हजारो वर्षांपूर्वी आकाशातून देवी सतींचा कापलेला उजवा हात पृथ्वीवर पडला होता. पण ही कथा फक्त त्यागाची नाही, ही कथा आहे संपूर्ण ब्रह्मांड हादरवून टाकणाऱ्या प्रतिशोधाची. पण थांबा, या ठिकाणचा खरा चमत्कार त्या पडलेल्या हातात नाही, तर त्याच शक्तीने पर्वताची छाती फाडून प्रकट झालेल्या 18 भुजांच्या स्वयंभू देवीत आहे. होय, ज्या जागी देवी सतींच्या अंगाच्या पतनामुळे त्यागाची ऊर्जा निर्माण झाली, त्याच पवित्र स्थळी देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी आपले सर्वात शक्तिशाली रूप धारण केले. मग या दोन महासत्तांचा एकाच ठिकाणी संगम होण्यामागचं रहस्य काय आहे? जेव्हा देवी सतींचा हात येथे पडला, तेव्हा हे स्थान 51 शक्तिपीठांपैकी एक बनलं, त्याग, शुद्धता आणि शक्तीचं प्रतीक. परंतु शतकांनंतर जेव्हा महिषासुराच्या अत्याचारांनी संपूर्ण ब्रह्मांड थरथर कापू लागलं, तेव्हा याच पवित्र स्थळी सर्व देवतांनी आपली शक्ती एकवटली. आणि इथेच या पर्वताच्या कठीण चट्टानांमधून देवीने 18 भुजांचं विराट, स्वयंभू रूप धारण केलं. सर्व देवतांनी तिला आपापली अस्त्रशस्त्र अर्पण केली आणि याच पर्वतावर देवी आणि महिषासूर यांच्यात तो भयंकर महायुद्ध झाला, ज्यात अखेर देवीने महिषासुराचा संहार केला. आज हा पर्वत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात माता सप्तशृंगी देवींचं पवित्र निवासस्थान म्हणून पूजला जातो. ऐश्वर्या मिक्स व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सप्तशृंगी मंदिराचा इतिहास किंवा इतर शक्तिपीठांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का?